काही नाती सुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण मनाच्या कोपऱ्यात झालेली ती शांतता आयुष्यभर कांठाळ्या बसवते. त्या दिवशी पाऊस नव्हता, तरीही वातावरण कसं तरीच होतं. ईशा माझ्या समोर बसली होती, पण तिच्या डोळ्यात मी नव्हतो. तिने तिचा कॉफीचा कप टेबलवर ठेवला. तिच्या हाताला किंचित थरथराट होता. तिने माझ्याकडे न बघता खाली पाहत म्हटलं, आदित्य, आपण हे इथेच थांबूयात का रे? मला नाही वाटत आपलं पुढे काही होऊ शकतं. माझ्यासाठी हा धक्का नव्हता, कारण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वागण्यातला बदल मी अनुभवत होतो. पण जेव्हा ते शब्द प्रत्यक्षात कानावर पडले, तेव्हा काळजात कुठेतरी काहीतरी तुटलं. घरचे मानत नाहीयेत हेच कारण आहे ना? मी विचारलं. ईशा म्हणाली, फक्त तेवढंच नाही आदित्य. बाबांची तब्येत, समाजाचा दबाव आणि खरं सांगू तर आता माझ्यातही घरच्यांविरुद्ध लढायची ताकद उरलेली नाहीये. आय एम सॉरी. सॉरी? किती सोपा शब्द आहे ना? 5 वर्षाचं प्रेम संपवायला फक्त एक सॉरी पुरेसा ठरला. 5 वर्ष कमी नसतो हा काळ. कॉलेजचे ते दिवस जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. ती पावसाळ्यात एकाच छत्रीत शेअर केलेली चहाची टपरी, माझ्या वाढदिवसाला ईशाने हाताने बनवलेले ते ग्रीटिंग कार्ड आणि ती पहिली रात्रीची लॉंग ड्राईव्ह, जिथे दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं, काहीही झालं तरी सोबत सोडायची नाही. आम्ही स्वप्न पाहिली होती, छोटंसं घर, बाल्कनीत लावलेली ती गुलाबाची रोपं आणि सुट्ट्यांच्या दिवशी एकत्र बनवलेला स्वयंपाक. पण स्वप्न आणि वास्तव यात एक खूप मोठी दरी असते, हे आम्हाला उशिरा समजलं. कॉलेज संपलं, दोघांना नोकऱ्या लागल्या आणि ईशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. ईशाच्या वडिलांना त्यांच्यात जातीतला सेटल मुलगा हवा होता. मी अजून स्वतःच्या पायावर नीट उभा राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण ईशाच्या घरच्यांकडे वेळ नव्हता. एक दिवस ईशा रडत म्हणाली होती, आदित्य, बाबांनी मुलगा पाहिलाय, ते माझं ऐकायला तयार नाहीयेत. तू चल ना माझ्या घरी, बोल ना त्यांच्याशी. मी तिला समजावलं होतं, ईशा, मी येईन ग, पण माझ्या हातात अजून पक्की नोकरी नाहीये. तुझ्या बाबांना मी काय सांगू? मला फक्त 6 महिने दे. पण वेळ कोणासाठीच थांबत नाही. ईशावर घरून भावनिक दबाव टाकला गेला. तिच्या बाबांची तब्येत बिघडली. शेवटी परिस्थितीसमोर ईशाने हार मानली. कॅफेमध्ये आमच्या भोवती लोकांची गर्दी होती, पण आमच्या टेबलवर एक भयानक शांतता पसरली होती. ईशाच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. तिने तिच्या बॅगेतून एक छोटा बॉक्स काढला आणि टेबलवर ठेवला. त्यात मी तिला दिलेल्या सगळ्या लहान सहान गोष्टी, एक अंगठी आणि आमचे काही फोटो होते. हे सगळं तुझ्याकडेच राहू दे, ती म्हणाली. नवीन आयुष्यात मला जुन्या आठवणींची ओझी नको आहेत. मला माफ कर आदित्य, मी आमचं वचन पाळू शकले नाही. मी त्या बॉक्सकडे पाहिलं, पण तो घेतला नाही. मी फक्त ईशाचा हात माझ्या हातात घेतला, शेवटचा. मी अत्यंत शांत आवाजात तिला विचारलं, ईशा, मला तुझ्यावर राग नाहीये. तू तुझ्या कुटुंबासाठी हा निर्णय घेतलास, यात तुझी चूक नाही. पण एक विचारू, ज्याच्याशी तू लग्न करणार आहेस त्याच्यावर तू माझ्यासारखंच प्रेम करू शकशील? ईशाने तिचा हात हळूच काढून घेतला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती उठली आणि कॅफेच्या बाहेर निघून गेली. मी तिथेच बसून राहिलो, शांत, सुन्न. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर काही महिन्यांनी ईशाचं लग्न झालं. तिच्या लग्नाचे फोटो मी सोशल मीडियावर पाहिले. ती खूप सुंदर दिसत होती आणि आनंदीही. कधी कधी वाटतं, प्रेम म्हणजे फक्त एकत्र येणं नसतं. समोरच्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं म्हणजेच कदाचित खरं प्रेम असतं. आजही जेव्हा पाऊस पडतो, चहाचा कप हातात असतो, तेव्हा तिची आठवण नक्की येते. पण आता त्या आठवणीत वेदना नाही, तर एक गोड हसू असतं. तिने तिचं आयुष्य निवडलं, मी माझं जगतोय. एका अपूर्ण राहिलेल्या पण तरीही सुंदर नात्याची हीच एक पूर्ण कथा आहे.